जय हिंद मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी अंकमालिका मधला भाग 2 बघणार आहोत। याच्या अगोदर तुम्हाला मी भाग 1 सांगितलं होतं। आज आपण भाग 2 बघणार आहोत। या एक भाग मध्ये आपण एकंदरीत 10 एक्झाम्पल घेतले होते आणि आता आपण पुढचे काही जे अंकमालिकेमधले एक्झाम्पल राहिलेले आहेत ते या भागामध्ये कव्हर करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही पहिला भाग बघून घ्या, त्याच्यामध्ये मी बेसिक पासून सर्व माहिती दिलेली आहे। ती माहिती बघून झाल्यानंतरच भाग 2 बघायचा आहे। कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करताना स्टेप बाय स्टेप तयारी करायची आहे, प्रत्येक चॅप्टर वाईज तयारी करायची आहे। ओके, तर आता आपण भाग 2 बघत आहोत। भाग 2 मध्ये भाग 2 म्हणजे पहिले 10 प्रश्न बघितले, आता 11वा प्रश्न बघत आहोत आणि 11वा प्रश्न आहे 2, 3, 5, 7 आणि पुढे काय येणार। बघा, आपल्याला या टाइपचे देखील प्रश्न विचारले जातात। याच्या अगोदर आपण 10 प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत, म्हणून आता आपण पुढचे प्रश्न सोडवत आहोत। 2, 3, 5, 7 आणि पुढे काय येणार। यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, आता तुम्हाला हे जे अंक दिसत आहेत, पहिले काय करायचं, तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रश्नाचं निरीक्षण करायचं आहे। आता याचं जर आपण निरीक्षण व्यवस्थित केलं तर आपल्याला असे आढळून येतात हे सर्वच काय आहेत, मूळ संख्या आहेत। हे सर्वच काय आहेत, मूळ संख्या आहेत। म्हणून मी सुरुवातीला बोललो तुमच्या मूळ संख्या पाठ पाहिजे, तुमच्या घनसंख्या पाठ पाहिजे, वर्ग संख्या पाठ पाहिजे, तेव्हा आपल्याला प्रश्न जे काय आहेत आपला वेळ वाचणार आणि आपले पटापट सोडवता येणार। तर 2 काय आहे, मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे। मग पुढची मूळ संख्या कोणती येणार, तर पुढची मूळ संख्या आहे 11, कारण 9 मूळ संख्या नाही। आता मूळ संख्या म्हणजे काय, तर तुम्हाला माहितीच आहे, मी सांगितलेलं आहे। मूळ संख्या म्हणजे अशा संख्या असतात की त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही। एक संख्या एकने तर सर्वच संख्येने भाग जातात, परंतु मूळ संख्याला कोणत्याच संख्येने भाग जात नाही जर तीच संख्या सोडली तर। त्यामुळे त्यांचं नेहमी उत्तर काय येणार, याचं 11 उत्तर येणार। किती उत्तर येणार, 11 उत्तर येणार। पुढची मूळ संख्या कोणती, या पहिल्या मूळ संख्या दिलेल्या आहेत 5। ओके, पुढचा प्रश्न बघूया आता काय आहे ते 12 नंबरचा प्रश्न आहे। 6, 12, 36 आणि 144 पुढे काय येणार। 6, 12, 34 आणि 144 तर पुढे काय येणार, असं आपल्याला प्रश्न विचारले होते। आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये भरपूर असे प्रश्न सोडवले फरक काढून, पण तुम्हाला जर फरक आढळून येत असेल तर तुम्ही काढू शकतात, किंवा 6 नंतर 12 कसा आला, 12 नंतर 36 कसा आला, 36 नंतर 144 कसा आला, याचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि ज्या काही मी तुम्हाला टेक्निक सांगतोय त्या टेक्निकनुसार तुम्हाला सोडून बघायचं आहे। तर याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर समजा 6 गुणिले जर 2 केलं तर 12 मिळत आहेत, परत 12 गुणिले जर 3 केलं, 12 दुणे 24, 12 त्रिक 36 होत आहेत। नंतर 36 गुणिले जर 4 केलं, 6 चोक 24, 24 सी 4, हातच्याला 2, 4 त्रिक 12 आणि 2 114 म्हणजे 144, म्हणजे 6 गुणिले 2 केलं 12 मिळालं, 12 गुणिले 3 केलं 36 मिळालं, 36 गुणिले 4 केलं 144 मिळालं। मग पुढे आपण काय करणार, 144 गुणिले 5 करणार, कारण इथं 4 केलं, 2, 3, 4 केलं, म्हणून इथं किती करणार आपण, 5 करणार। यांचा गुणाकार किती येतो, 5 चोक 20, हातच्याला 2, 5 चोक 20 आणि 2 झाले तुमचे 22, परत हातच्याला 2, 5 आहे की 5 आणि 2 7, म्हणजे पुढचा जो उत्तर आहे ते किती उत्तर येणार तुमचं, 720 उत्तर येणार। तर या पद्धतीने देखील आपल्याला प्रश्न हे विचारले जातात। ओके, आता पुढचा प्रश्न बघूया काय आहे ते आपल्याला। 12 झाले। तेरा नंबरचा प्रश्न आहे। 5, 9, 17, 33, 65 आणि प्रश्नचिन्ह। बघा, आता ह्याच्यामध्ये काय संबंध दिलेले ते आपण बघूया। 5 आहे, 9 आहे, 17 आहे, 33 आहे आणि 65 आहे।
याच्यामध्ये जर आपण फरक काढला तर आपल्याला काय एवढं आढळून येणार नाही. म्हणून मी तुम्हाला बोललो की प्रश्नांचं काय करायचं, तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं. इथं 5 आहे तर इथं 9 कसा आला, आणि इथं 9 आहे तर इथं 17 कसा आला ते आपण बघूया. समजा आपण असं केलं, 5 गुणिले 2 आणि वजा 1, 5 गुणिले 2 वजा 1 बरोबर 9 होतात. पुढे 9 गुणिले 2 वजा 1, कारण 9 दुने 18 आणि वजा 1 बरोबर किती होतात, 17 होतात. बघा यांच्यामध्ये काय सिक्वेन्स लागते, 9 गुणिले 2 वजा 1 9, सॉरी 5 गुणिले 2 वजा 1 9, 9 गुणिले 2 वजा 1 17, पुढे 17 गुणिले 2 म्हणजे 17 दुनी किती होतात, 34 होतात, आणि वजा 1 केलं म्हणजे आपल्याला काय उत्तर मिळतं, 33 मिळतात. 17 दुनी 34 वजा 1 33. म्हणून मी तुम्हाला बोललो की पाडे काय पाहिजे, आपल्याला पाठच पाहिजे. पुढचा आहे मग 33 मिळालं, मग 33 गुणिले 2 जर आपण केलं तर 66 होतात, वजा 1 केलं म्हणजे किती होणार, 65 होणार. 33 गुणिले 2 केलं 66 होतात, वजा 1 केलं 65 होतात. पुढे 65 गुणिले 2 वजा 1 म्हणजे 65 आणि 60 आणि 60 किती होतात तुमचे, 120 होतात. 120 झाले, आणि हे 5 आणि 5 10 म्हणजे 130 झाले. 130 वजा 1 बरोबर 129. बघा एकदा परत, 5 दुनी 10 अशी 0, हातच्याला 1, बेस 12 आणि 1 13, 130 होतात, आणि वजा 1 याच्यातून वजा 1 केलं म्हणजे उत्तर किती मिळालं आपल्याला, 129. 129. तर या पद्धतीने देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात, आणि तुम्ही चेक करू शकतात ह्यांच्यामध्ये सारखाच लिंक लागते का. बघा प्रत्येक ठिकाणी गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आहे, आणि प्रत्येक ठिकाणी वजा 1 वजा 1 वजा 1 आहे. म्हणून आपण येणाऱ्या उत्तराला पण सेम पद्धतीने सोडवणार. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवतो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया काय आहे ते. 13 नंबर झाला, तर 14 नंबरचा प्रश्न आहे. 2 5 13 आणि 36 पुढे काय येणार. बघा 2 5 13 आणि 36 पुढे काय येणार. तर अशा पद्धतीने देखील आपल्याला प्रश्न काय येतात, विचारले जातात, आणि याच्यामध्ये काय संबंध आहे ना ते आपल्याला बघावं लागतात. जर आपण याचं चांगलं ऑब्झर्वेशन करत, चांगलं निरीक्षण केलं तर आपल्याला असे निदर्शनात येते किंवा असे आढळून येते की समजा 2 गुणिले मी 2 केलं आणि अधिक जर 1 केलं तर मिळतात मला 5. ओके, परत मी 5 गुणिले 2 केलं आणि अधिक समजा मी 3 केलं तर मिळतात मला 13. पुढे 13 गुणिले 2 केलं आणि अधिक समजा मी 3 केलं तर 13 दुने 26 27 28 29 यायला पाहिजे होतं, परंतु इथं काय येत आहे 36 येत आहेत. म्हणजे आपण ज्या सिक्वेन्स लावली ती काय लावली, आपण चुकीची लावली असं आपण समजायला काय हरकत नाही. म्हणजे असं लागत नाही. तर दुसरी पद्धत कशाने लागते ते आपण बघूया. आपण सिक्वेन्स लावून बघायचे मित्रांनो, लागत असेल सर्वांना सारखं तरच उत्तर बरोबर येणार, नसेल लागत तर समजा ती येत नाही. तर दुसरी पद्धत अशी असणार, 2 गुणिले 3 वजा 1 समजा बेत्रिक 6 आणि वजा 1 बरोबर 5. 5 गुणिले 3 वजा 2 बरोबर 13. परत 13 गुणिले 3 वजा 3, 13 दुनी 26 33 39 बरोबर 39, सॉरी 36. बघा आता ही जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स अगदी परफेक्ट लागलेली आहे. काय केलं मी, ज्या दिलेल्या संख्या आहेत त्याला काय करायचं, आपल्याला गुणिले 3 करायचं आहे, आणि विषम संख्यांमध्ये काय करायचं त्याच्यातून वजा करायचे. पहिल्या टर्मला आपण काय करणार, वजा 1 करणार विषम संख्या. ओके, दुसरा टर्न गुणिले सेम करणार आणि वजा 2 करणार. म्हणजे या ज्या नैसर्गिक संख्याप्रमाणे वजा करायचे आहेत. म्हणजे फर्स्ट टाइम वजा 1 करणार, सेकंड टाइम वजा 2 करणार, आणि थर्ड टाइम आपण काय केलं, वजा 3 केलं, आणि प्रत्येक संख्याला कितीने गुणालो, 4 3 ने गुणालो. म्हणजे येणाऱ्या उत्तराला आपण काय करणार, 36 गुणिले 3 आणि वजा 4 करणार. काय करणार, 36 गुणिले 3 वजा 4. सायंत्रिक 1808 च्याला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10 म्हणजे उत्तर किती येतं 107. याच्यातून आपण 4 वजा केले म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला 104. म्हणजे याचं उत्तर किती आहे, फायनली 104 उत्तर आहे.
तर या पद्धतीने देखील आपल्याला प्रश्न हे विचारले जातात. तुम्हाला या पद्धतीने देखील सोडवता यायला पाहिजे. ओके, हे झाले आपल्या आता 14 प्रश्न. आता पुढचे प्रश्न सोडवूया अजून आपण. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, प्रत्येक प्रश्न तुम्हाला हे काय करायचंय, लिहून घ्यायचं आहे. आणि जो तुमचा मोबाईल आहे तो काय करायचा, तुम्ही जसं पिक्चर बघतात ना आडवा मोबाईल करून, त्याच पद्धतीने बघून करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सगळं गणित व्यवस्थित दिसतील आणि व्यवस्थित सुटेल. ओके, आता पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा. 19.25 कॉमा 20.50 कॉमा 22.00 कॉमा आणि 23.75 कॉमा आणि इथं प्रश्नचिन्ह आणि पुढे काय येणार. तर बघा मित्रांनो, आता हा जो प्रश्न दिलेला आपल्याला पॉइंटचा प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नाला कसं सोडवायचं ते आपण बघूया. सर्वात प्रथम जर काय करायचं, बुद्धिमत्तेचा प्रश्न असू द्या किंवा गणिताचा प्रश्न असू द्या, सर्वात पहिला काम करायचं, प्रश्न दोनदा व्यवस्थित वाचून घ्यायचं, प्रश्नाचं निरीक्षण व्यवस्थित करायचं, त्याच्यानंतरच आपण काय करायचं, उत्तर काढायचं आहे. तर याचं जर आपण निरीक्षण केलं तर यांचा आपण वजाबाकीचा फरक आपल्याला दिसून येतो. तर बघूया कसा फरक आहे ते. पहिला आहे 20.50, म्हणजे मोठ्या संख्येतून आपण काय करतोय, आता लहान संख्या वजा करत आहे. 10तून 5 गेले, 5 उरले, आजच्याला 1, 5तून 3 गेले, 2, पॉईंटच्या खाली पॉईंट, 10तून 9 गेला, 1 उरला, इथं 0. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं की 1.25 ही प्लस केलेली आहे. पहिल्या या दोघांमध्ये काय केलेलं आहे, 1.25 प्लस केलेला आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघूया, 22.00 वजा 20.50. 0, 5तून 5 केले 5, पॉईंटच्या खाली पॉईंट, हातच्याला 1, 2तून 1 गेला 1, इथं 0. म्हणजे दुसऱ्या लेसन मध्ये आपल्याला काय आढळतं की 1.50 ने संख्या काय झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. काय झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. आता तिसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. म्हणजे आपल्याला जर तिन्ही फरक सेम पद्धतीने आढळलं तर पुढचा आन्सर काढायला आपण मोकळे होऊन जाऊ. मग समजा 23.75 वजा 22.00, म्हणजे 5, 7 पॉईंटच्या खाली पॉईंट, 3तून 1 गेला 1.75. तर यामध्ये जर 1.75 मिळवले तर आपल्याला उत्तर किती मिळतंय, 23.75. काय उत्तर मिळतंय, 23.75. आता बघूया जे आपण काय फरक काढलेला आहे यामध्ये काय संबंध आहे. जर आपण व्यवस्थित निरीक्षण करला तर 1.25 इथं आहे आणि 1.50 इथं आहे. म्हणजे या दोघांमध्ये कितीने वाढ होत चालली, 0.25 ने वाढ होत चालली. बघा 1.25 1.50 म्हणजे 0.25 काय झालं, वाढ झाली. परत या 1.50 मध्ये अजून 0.25 वाढ होते, म्हणजे कितीची वाढ झाली, 1.75 ची वाढ झाली. हे बघा या दोघांमध्ये कितीचा फरक, या दोघांमध्ये कितीची वाढ झाली, परत 0.25 ची वाढ झाली. म्हणजे इथे 1 पॉईंट काय मिळालेलं आपल्याला, 75 मिळाले. पहिल्या याच्यामध्ये 1.25, सेकंड मध्ये 1.50, थर्ड मध्ये 1.75, म्हणजे प्रत्येक मध्ये 0.25 काय चाललंय, वाढत चाललंय. मग आपण येणाऱ्या उत्तरामध्ये या 1.75 मध्ये किती वाढवणार रे, 0.25 वाढवणार. म्हणजे 0, 7 आणि 2 झाले तुमचे 9 आणि हा हातच्याचा 1, म्हणजे 10शी 0, हातच्याला 1, पॉईंटच्या खाली पॉईंट, 1 आणि 1 2. म्हणजे या येणाऱ्या उत्तरामध्ये कितीची वाढ होणार, 2.00 ची वाढ होणार. कितीची वाढ होणार, 2.00 ची वाढ होणार. म्हणजेच 23.75 आणि हे 2.00 ची वाढ होणार. यांची बेरीज करणार, 5शी 5, 7शी 7, पॉईंटच्या खाली पॉईंट, 3 आणि 2 5, 2शी 2. म्हणजे उत्तर किती मिळणार आपल्याला फायनली, 25.75. किती उत्तर मिळणार आपल्याला, 25.75. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, याचं आन्सर काढायचं आहे. एक मिनिट, काहीतरी झालं. ओके,
इथं 1.75 वाढला, अच्छा 1.75 वाढून 23.75 आला. मग 23.75 मध्ये आपल्याला किती वाढवायचं आहे? 2 वाढवायचं आहे. 2 वाढवलं मग किती उत्तर मिळालं? 25.75. क्रमांक 3 25 1.50 1.50 अशा पुढे जाते. 23.75 मध्ये 2 वाढवलं, उत्तर बरोबर आहे. 25.75 उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीने आन्सर काढायचा आहे. ओके, पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे ते 16 नंबरचा. आता आपण पाहूया 16 नंबरचा क्वेश्चन काय आहे ते. 16 नंबरचा प्रश्न आहे 3/10, 7/16, 11/23, 15/31, 19/40 आणि प्रश्नचिन्ह. आता याच्यामध्ये बघूया आपण काय संबंध दिलेला आहे. त्या संबंधानुसार आपल्याला काय करायचं आहे? उत्तर काढायचं आहे. ओके, तर काय संबंध दिलेला आहे ते आपण चेक करूया. जर आपण ऑब्झर्वेशन व्यवस्थित केलं तर यामध्ये 2 संख्या मला आपल्याला दिसत आहेत. एक वरची अशी सरळ संख्या मला लावलेली आहे आणि एक खालची सरळ संख्या मला लावलेली आहे. जर आपण या दोघांमधला फरक काढला तर +4 चा फरक होतोय. या दोघांमध्ये जर आपण फरक काढला तर +4 चाच होतोय आणि या दोघांमध्ये जर फरक काढला तर +4 चा होतोय. बघा, आपण निरीक्षण केलं, काय दिलेलं नेमकं ते आपण शोधलं आणि आपल्याला सापडलं की 3 मध्ये 4 मिळवले तर 7, 7 मध्ये 4 मिळवलं तर 11, 11 मध्ये 4 मिळवलं तर 15 आणि 15 मध्ये जर 4 मिळवले तर 19. का होतं? या दोघांमध्ये +4 केलं तर 19. म्हणजे आपण जे आपलं इथं उत्तर काढणार आहे त्या वरची संख्यामध्ये किती मिळवावं लागतील? आपल्याला +4 मिळवावं लागतील. म्हणजे वरची संख्या किती येणार? आपली 23 येणार. अशा पद्धतीने काय झालं? वरची संख्या ही आपल्याला मिळून गेली. आता दुसरी संख्या याच्यामध्ये काय दिलेली ते बघूया. या दोघांचं जर आपण निरीक्षण केलं तर +6 आहे आणि या दोघांमध्ये कितीचा फरक आहे तो पण काढून घेऊ आपण. 23 आणि 6 म्हणजे 4 4 आणि 3 7चा फरक आहे. याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं चांगल्या पद्धतीने तर कितीचा फरक मिळतो? आपल्याला 7चा फरक मिळतोय. आणि या 23 मध्ये जर आपण प्लस किती करावं लागतील? कितीचा फरक आहे? 7 8चा फरक दिसतोय. आपण +8चा फरक दिसतोय आणि प्लस या दोघांमध्ये 9चा फरक दिसतोय. बघा, जर आपण ऑब्झर्वेशन केलं वरची संख्यामध्ये सारखा फरक आहे. 4 4चा फरक आहे वरच्या संख्येमध्ये. 4 +4 +4 +4 आणि +4. कारण 3 4 मिळवले 7, 7 मध्ये 4 मिळवले 11, 11 मध्ये 4 मिळवले 15, 15 मध्ये 4 मिळवले 19, 19 मध्ये 4 मिळवले 23. तर खालच्या संख्यांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर 10 मध्ये 6 मिळवले 16, 16 मध्ये 7 मिळवले 23, 23 मध्ये 8 मिळवले 31 आणि 31 मध्ये 9 मिळवले 40. म्हणजे यांच्यामध्ये काय झालेलं? एक एक संख्याने काय झालेली तुमची वाढ होत चालली. म्हणजे एका 6 मध्ये 1 मिळवले 7, 7 मध्ये 1 मिळवले 8, 8 मध्ये 1 मिळवले 9. मग आपण काय करणार? 40 आणि येणाऱ्या संख्यामध्ये +10चा फरक करणार. म्हणजे 10 वाढवणार. कारण पहिल्याच्यात 6 वाढवलं, दुसऱ्याच्यात 7 वाढवलं, तिसऱ्याच्यात 8 वाढवलं, चौथ्याच्यात 9 वाढवलं, मग पुढच्याच्यात काय वाढवणार? आपण 10 वाढवणार. म्हणजे 10 प्लस केले 40 मध्ये तर किती मिळतात आपल्याला? 50. म्हणजे फायनल उत्तर किती असणार आपला? 23/50. काय उत्तर असणार आपला फायनली? 23/50. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला या पद्धतीने देखील प्रश्न हे विचारले जातात. आता पुढचा प्रश्न बघूया आपण काय आहे ते. ओके, आता पुढचा प्रश्न पाहत आहोत आपण 17 नंबरचा. 16 प्रश्न झाले आतापर्यंत. याच्या अगोदर 10 प्रश्न आपले पहिल्या भागामध्ये झालेले. हा आपला भाग दुसरा चालू आहे आणि त्या दुसऱ्या भागामध्ये किती प्रश्न आहेत ते आपण पाहतोय. आता आपण सोडवतोय 17वा प्रश्न. प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या टाईपने आहे मित्रांनो, की तुम्ही अशा प्रश्नांना 17 पद्धतीने विचार करून तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. तर 17वा प्रश्न आहे 1 2 3 6 9 18 नंतर 27 नंतर 54 आणि पुढे काय येणार? बघा, 1 2 3 6 9 18 27 54 आणि पुढे काय येणार?
तर या प्रश्नाचं जर आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं ना तर काय आढळून येते बघा, 6 2 गुणिले 3 बरोबर 6, 6 गुणिले 3 बरोबर 18, 18 गुणिले 3 बरोबर 54 आणि पहिल्या याच्यामध्ये मग 1 गुणिले 3 बरोबर 3, 3 गुणिले 3 बरोबर 9, 9 गुणिले 3 बरोबर 27, 27 गुणिले 3 बरोबर 54. तर बघा याच्यामध्ये आपण काय निरीक्षण केलं, आपण दोन सिक्वेन्स बनवल्या. एक अशी सिक्वेन्स बनवली, ओके, 27 म्हणजे इथं येणार उत्तरात येणार डायरेक्ट. ओके, आपल्याला इथं एकच प्रश्नचिन्ह आहे, जर दोन प्रश्नचिन्ह राहिले असते तरी आपण सोडवलं असतं. ही एक अशी सिक्वेन्स बनवली आपण. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 1 गुणिले 3 बरोबर 3, मग 3 गुणिले 3 बरोबर 9, 9 गुणिले 3 बरोबर 27, मग 27 गुणिले 3, 7 21 1, हातच्याला तुमचा आला 2, 3 दुने 6 आणि 2 8, 81. म्हणजे उत्तर किती येणार, फायनली आपला 81 उत्तर येणार आहे. आता उत्तर तर आपण काढलं, कारण काय केलेलं आहे, गुणिले 3 केलेलं आहे, गुणिले 3 केलेलं आहे, गुणिले 3 केलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये काय केलेलं, गुणिले 3 करणार. आपलं उत्तर आलं. जर समजा आपल्याला अजून एक अंक राहिला असता तर आपण काय केलं असतं, यांच्यामध्ये पण गुणिले काय आहे, 3 आहे, 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 3 बरोबर 18, 18 गुणिले 3 बरोबर 54. आणि जर समजा पुढचा अंक राहिला असता तर आपण काय केलं असतं, 54 गुणिले 3 केलं असतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो 17 टाईपचे प्रश्न आपण अंकमालिकामध्ये बघितल्यात. भाग 1 मध्ये 10 प्रश्न बघितले आणि भाग 2 मध्ये आपण किती बघितले, 17 प्रश्न बघितले, म्हणजे 7 प्रश्न बघितले. अशा पद्धतीने तुम्ही 17 टाईपने हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. ओके, आता अजून पुढचं काही मी 1-2 एक्झाम्पल घेणार आहे तुमचे. तुम्ही सोडवून दिलं तरी चालेल कमेंट बॉक्समध्ये, काय हरकत नाही. कारण आत्ता जे अंकमालिका आहे याच्यावरती आपलं हे लेसन कंप्लीट झालेलं आहे. तरी पण आपल्याकडे थोडंसं वेळ आहे आणि त्या वेळामध्ये आपण काय करूया, 2-4 प्रश्न आणखी सोडून बघूया. तर पहिला प्रश्न सराव प्रश्न आहे, ते सराव प्रश्न आहेत, ते तुम्ही पण सोडू शकतात. तुम्ही आता तुमचं झाला, समजा लेक्चर अटेंड करून झालाय, तुम्ही सराव प्रश्न सोडू शकतात. पहिला प्रश्न देतो मी तुम्हाला, 7 16 34 61 आणि 91 याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. मी एक पहिला तुम्हाला सोडून देतो. नंतर दुसरा प्रश्न आहे तुमचा 21 31 43 57 आणि 73. हा पण प्रश्न तुम्हाला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. तर तिसरा प्रश्न आहे, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या सोडून झाल्यानंतर. 20 25 31 46 आणि प्रश्नचिन्ह. चौथा प्रश्न आहे 8 9 13 22 38 आणि 63 पुढे प्रश्नचिन्ह. पाचवा प्रश्न आहे 11 24 39 56 आणि प्रश्नचिन्ह. तुम्हाला काय करायचंय, हे जे 5 मी तुम्हाला प्रश्न दिलेले आहे ते प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे न बघता. आणि समजा तुमचं न बघता इथं व्हिडिओ स्टॉप करायचा आहे तुम्हाला. व्हिडिओ स्टॉप करून झाल्यानंतर हे तुमचं नोटबुकमध्ये प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. प्रश्न लिहून घेतल्यानंतर तुम्ही प्रश्न ते पहिले सोडवा. नंतर मी तुम्हाला आताच सोडून देणार आहे, परंतु तुमचा प्रश्न सोडून झाल्यानंतर हा पुढे कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की तुमची उत्तर बरोबर आहेत की नाही ते. तर बघा या प्रश्नाचं आपण ऑब्झर्वेशन करूया. 7 दुने 14 आणि अधिक जर 2 केलं आपण, 7 गुणिले 2 अधिक 2 जर केले, 7 दुने 14 आणि 2 16 होतात. मग 16 दुने 32 म्हणजे 16 गुणिले 2 अधिक 2 केले तर 34 होतात. मग परत 34 गुणिले 2 अधिक 2 जर केले आपण, काय मिळतात आपल्याला, 61 मिळतात. 34 दुने होतात तुमचे 68, 34 दुने होतात 68, 68 आणि 2 70. इथं 70 असेल काय, 91 आणि 97, 7 16 34 91 आणि 97. ओके, तर ही अशी सिक्वेन्स लागत नाही, इथपर्यंत सिक्वेन्स लागते, पुढे सिक्वेन्स लागत नाही. बघूया पुढे काय सिक्वेन्स आहे ते.
चला आपण पहिले काय करूया, दुसरी गोष्ट करूया, फरक काढून बघूया. तर 7 आणि 16 या दोघांमध्ये फरक किती आहे? तर 7 9चा फरक आहे. पहिला हे मी फरक इथे लिहितोय, 9चा फरक आहे या दोघांमध्ये. 9 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे ते आपण बघूया. 34 34 34 वजा 16, 14तून 6 गेले, 8 उरले, हातच्याला 1, 3तून 2 गेले, 1 उरला, 3तून 2 गेले, 1 उरला, म्हणजे इथं फरक कितीचा आहे? 18चा फरक आहे. सेकंडमध्ये 18चा फरक आहे, म्हणजे सेकंड 18चा फरक. परत बघूया 61 वजा 34 कितीचा फरक आहे? 11तून 4 गेले, 11तून 4 गेले, तर आपले उरले किती? 7, हातच्याला 1, 6तून 4 गेले, 2, 27चा फरक आहे या दोघांमध्ये. 27चा फरक आहे. परत 91 वजा 61 0 4 40चा फरक आहे. 1तून 1 गेले 0, 9तून 4 6 गेले, 9तून 6 गेले, 3चा फरक आहे 30. 61 आणि 91 मध्ये काय 0, 9तून 6 गेले, 3 उरले, 30चा फरक आहे. सॉरी, इथे 91 नाही, 97 आहे. आणि फरक कितीचा मिळतो मग आपल्याला? 97 आहे, तर 97 आहे, तर फरक आपल्याला मिळतो 7 6 आणि इथून 6 गेले 3, 36चा. कितीचा फरक मिळतो आपल्याला? 36चा. जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर फरक जो आहे तो 9चा पाडा आहे, म्हणजे 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45. मग पुढे कितीचा फरक मिळणार आपल्याला? 45चा फरक मिळणार. म्हणजेच काय उत्तर येणार? 97 अधिक 45 बरोबर तुमचं जे असेल ते 12, हातच्याला 1, 10, 14, 142. कितीचा फरक मिळतो आपल्याला? राईट आन्सर 142 आहे. तर या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. ओके, पहिल्याचं उत्तर झालं. पहिला प्रश्न करेक्शन करून घ्या, थोडा बदल झालेला आहे, 97 होता शेवटी. दुसरा प्रश्न बघूया काय आहे ते. प्रश्न पहिले चेक करून घेतो. 21, 31, 43, 57 आणि 73 पुढे काय फरक दिले ते आपण बघूया. तर 21 आणि 31 या दोघांमध्ये जर आपण फरक काढला तर मला वाटतं 10चा फरक आहे पहिल्या याच्यामध्ये. नंतर 43 आणि 31 या दोघांमध्ये 12चा फरक दिसतोय. 43 वजा 31 आणि 57 आणि 43 याच्यामध्ये कितीचा फरक आहे ते पण बघून घेऊया. 57 आणि 43, 7तून 3 गेले 4, हातच्याला 1, 5तून 5 गेले, 7तून 3 गेले 4, 5तून 4 गेले 1, म्हणजे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 14चा फरक आहे. या दोघांमध्ये 14चा फरक आहे. आता पुढे बघूया. 73 वजा 57, 13तून 7 गेले 6, हातच्याला 1, 16, म्हणजे पहिल्या जे वाक्य याच्या दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 10, 12, 14, 16चा फरक आहे, म्हणजे पुढे कितीचा फरक येणार? 18चा फरक येणार. म्हणजे 73 अधिक 18 या दोघांची आपण बेरीज केली तर किती उत्तर मिळतात आपल्याला? 8 आणि 3 1101, हातच्याला 1, 7 आणि 2 9, म्हणजे 91 उत्तर. काय फायनल उत्तर याचं? 91 उत्तर आहे. म्हणजे आपल्याला काय मिळतं? 91 मिळतात. ओके, हे झाला आपला दुसरा प्रश्न. आता आपण बघूया तिसरा प्रश्न काय दिलेला आहे ते. 20, 25, 31 सरळ सरळ यांच्यामध्ये 5चा फरक. ओके, पहिला 5चा फरक बघूया. नंतर आहे तुमचा 6चा फरक. नंतर 46 वजा 31, 5, 4तून 3 गेले 1, डायरेक्ट 15चा फरक येतोय. म्हणजे हा तर सिक्वेन्स लागत नाही. प्रश्न चेक करून घेऊया बरोबर आहे का? अरे, एक संख्या मिसिंग झालेली आहे. ह्याच्यामध्ये काय झालं? एक संख्या मिस झालेली आहे. परत हा प्रश्न क्रमांक 3 हे करून घ्या, करेक्शन करून घ्या. काय 38 आहे आणि पुढे 46 आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. बघा, पहिल्या याच्यात जर आपण फरक काढला तर 5चा फरक मिळतोय. दुसऱ्या याच्यात जर फरक काढला आपण 6चा मिळतोय. जर तिसऱ्या याच्यात आपण फरक काढला 38 आणि 31 मध्ये 7चा फरक मिळतोय. मग 46 आणि 39 मध्ये कितीचा फरक आहे? 46, 2, 2, 6, 8चा फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा सरळ सरळ 5, 6, 7, 8चा फरक आहे. मग पुढे काय येणार? फरक 9चा फरक येणार. म्हणजे 46 अधिक 9 बरोबर तुमचे 5, हातच्याला 1, 55. उत्तर किती असणार मग याचं? 55 उत्तर असणार. ओके, डन झालं. 55 उत्तर तिसरेच असणार आहे, पर्यायामध्ये आहेत. पुढचा प्रश्न 8, 9, 13, 8, 9, 13, 22,
38 आणि 63. आता पुढचा प्रश्न सोडूया आपण. काय आहे ते, याचं पण उत्तर मिळालं आपल्याला. याचं उत्तर आपल्याला 55 आहे. आता चौथा प्रश्न बघूया काय आहे ते. 9 आणि 8 या दोघांमधला जर आपण फरक बघितला तर 1चा फरक मिळतोय, नंतर 4चा फरक मिळतोय, नंतर 22 7 8 9 9चा फरक मिळतोय, नंतर 38 आणि याच्यामध्ये कितीचा फरक मिळतो, 8 8 आणि 8 16 16चा फरक मिळतोय आणि याच्यामध्ये 25चा फरक आहे. जर आपण याचं ऑब्झर्वेशन चांगलं केलं तर वर्ग संख्यांचा फरक आहे. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, मग 6चा वर्ग किती, 36. मग 36 + 63 असं त्याचं उत्तर येणार. 9 आणि 9 उत्तर किती येणार तुमचे, 99. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते कसं उत्तर आहे, यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, वर्ग संख्यांचा फरक आहे. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग आणि 5चा वर्ग. म्हणजे उत्तराचा कितीचा वर्गाचा फरक मिळेल, 6चा वर्ग. 6चा वर्ग किती आहे, 36 आणि +63 केले तर उत्तर किती मिळतं आपल्याला, 99. याचं उत्तर 99 आहे. मग 11 24 39 आणि 56 या दोघांमध्ये फरक किती ते बघूया आपण. 24 मधून 11 गेले 3. ओके, 24 मधून 11 गेले 3 आणि ते 1. 13चा फरक पहिल्या ह्याच्यामध्ये आपण दिसतो की 13चा फरक आहे. आता 39 आणि 24 मध्ये काय फरक आहे, 39 - 24. 9तून 4 गेले 5, चला 1 नाही 1 15. म्हणजे पहिल्या 13चा फरक, नंतर 15चा फरक. आता 56 आणि 39 वजा करूया आपण. 16तून 9 गेले 7, चला 1 17. म्हणजे तर 17चा फरक. आता 5वा जर आपण अंक बघितला आपण तर याच्यामध्ये काय दिसून येतं आपल्याला, 13चा फरक, 15चा फरक, 17चा फरक. म्हणजे विषम संख्यांचा फरक आहे. मग पुढे कितीचा फरक येणार तुमचा, 19चा फरक येणार. म्हणजेच 56 अधिक 19 किती होतात तुमचे, 9 दुने 18, 8 चला 1 5 6 7 78. किती येतात, 78. म्हणजे याचं उत्तर किती असणार तुमचं, 78 असणार. अशा पद्धतीने हे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट क्लासमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.